नमस्कार शेतकरी बांधवांनो, एक छोटी चूक तुमच्या सोयाबीनची सुरुवातीची वाढ थांबवू शकते आणि त्याचा परिणाम पुढील उत्पन्नावर नक्की होऊ शकतो. तर मित्रांनो, तुमचे जर सोयाबीन 20 ते 25 दिवसाची झाली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेतकरी बांधवांनो, या अवस्थेत सोयाबीनची वाढ अतिशय वेगाने होत असते आणि काही शेतामध्ये आपल्याला लष्करी अळी, तंबाखू अळी, मावा, तुडतुडी तसेच अनेक बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, आपण माझे सोयाबीन पाहू शकता. सध्या तरी माझ्या सोयाबीनवर कुठल्याही प्रकारचे रोगाची लक्षण दिसत नाही. आज मी माझ्या शेतात पहिली फवारणी कशी करणार आहे, कोणत्या कीटकनाशकाची औषधाची करणार आहे, कोणते बुरशीनाशक घेणार आहे आणि कोणती फवारणीची योग्य वेळ आहे, हे सर्व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, मी सुरुवातीलाच सांगतो, मी कुठल्याही कंपनीचा प्रचारक नाही किंवा कर्मचारी नाही किंवा औषध विक्रेता नाही. माझा हेतू हा फक्त आपल्यासोबत माझा फवारणीचा अनुभव शेअर करणे एवढाच आहे. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये कोणत्याही कंपनीच्या औषधाचे नाव घेणार नाही किंवा तुम्हाला हेच औषध वापरा असे सांगणार नाही. माझा हेतू फक्त माझा अनुभव आपल्यासोबत शेअर करणे एवढाच आहे. शेतकरी बांधवांनो, आपण जर फवारणीसाठी औषध घेत असाल तर कृषी तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसारच आपल्या पिकासाठी औषध घ्यावी. शेतकरी बांधवांनो, आपण पाहू शकता माझ्या सोयाबीनची वाढ अगदी चांगल्या रीतीने चालू आहे किंवा जोमात चालू आहे. पाहू शकता आपण. सध्या माझ्या या सोयाबीन पिकाला 20 ते 25 दिवस झालेले आहेत. या अवस्थेमध्ये पाने, खोडे आणि मुळ्यांची वाढ अतिशय वेगाने होत असते. मित्रांनो, याच काळात शेताची नियमित पाहणी करणे ही आपल्याला महत्त्वाचे असते. कारण मित्रांनो, या काळामध्ये काही ठिकाणी आपल्याला लष्करी अळी, तंबाखू अळी, मावा, तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव दिसू शकतो. सध्या तरी आपल्या पिकावर अशा कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे मित्रांनो, आपण कोणते औषध घेणार आहे, कोणते बुरशीनाशक घेणार आहे, चला बघूया. शेतकरी बांधवांनो, पिकावर जर रोग कमी असेल तर आपल्याला साध्या पद्धतीचे किंवा साध्या ताकदीचे, हलक्या ताकदीचे औषध घेतले तरी चालते. काही शेतकरी बांधव मित्रांनो जास्त ताकदीचे औषध पहिल्याच फवारणीमध्ये वापरतात. गरज नसेल तर मित्रांनो जास्त ताकदीचे औषध घेण्याची आवश्यकता नाही. साध्या ताकदीची किंवा हलके औषध वापरले तरी चालते. जर शेतकरी बांधवांनो आपल्या पिकावर रोग जास्त असेल तर आपल्याला जास्त ताकदीचे औषध नक्कीच घ्यावे लागले असते. सध्या तरी आपल्या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग नाही. त्यामुळे आपण कोणत्या पद्धतीची औषध घेतली चला बघूया. शेतकरी बांधवांनो, आजच्या फवारणीमध्ये मी एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक आणि एक टॉनिक घेतलेले आहे. मी सुरुवातीलाच सांगलेले आहे की मित्रांनो, मी कुठल्याही कंपनीचे नाव घेणार नाही किंवा जाहिरात करणार नाही आणि हेच औषध आपल्याला वापरा असं मी सांगणार नाही. माझा हेतू फक्त आपल्यासोबत माहिती शेअर करणे एवढाच आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला फवारणी करते वेळेस कोणती काळजी घ्यायची आहे ते पाहूया. शेतकरी बांधवांनो, आपल्याला फवारणी करते वेळेस फवाऱ्याचे नोजल स्वच्छ आहे का हे तपासावे लागणार आहे आणि आपले औषध स्वच्छ पाण्यामध्ये चांगल्या रीतीने मिसळून घ्यायचे आहे आणि आपल्याला जेवढे प्रमाण औषधाचे सांगले त्याच प्रमाणात आपल्याला औषध घ्यायचे आहे. आपल्या सोयाबीनच्या पानावर खालून आणि वर औषध लागेल याची खात्री करून घ्यायची आहे. तर शेतकरी बांधवांनो, फवारणी करण्याची योग्य वेळ कोणती असणार आहे तर सकाळी 7 वाजता ते 10 वाजेपर्यंत आणि दुपारी 3च्या नंतर आपण फवारणी करू शकतो. कारण कडक उन्हामध्ये आपल्या पानावर औषध व्यवस्थितरित्या लागणार नाही. त्याच वेळेस जोराचा वारा असतो किंवा पाऊस येण्याची शक्यता असते. त्यामुळे दुपारच्या काळामध्ये आपल्याला फवारणी घ्यायची नाही. शेतकरी बांधवांनो, योग्य वेळी योग्य फवारणी घेतल्यास पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते आणि किडी आणि रोगाचा प्रादुर्भावही कमी होण्यास आपल्याला मदत होते. शेतकरी बांधवांनो, फवारणी करते वेळेस कोणतेही औषध मनाने मिसळून घ्यायचे नाही किंवा जास्त डोस मनानेच वापरायचा नाही. तर मित्रांनो, तुमच्या सोयाबीनला किती दिवस झाले आहेत आणि आपण कोणती फवारणी करणार आहात, आपली पद्धत कशी आहे, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. कारण हा अनुभव आपल्या इतर शेतकरी बांधवासाठी उपयोगी पडू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास शेअर करा, लाईक करा आणि आमचे प्रगत शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपल्या सर्वांचे धन्यवाद. जय जवान, जय किसान.